तो क्षण खरं तर असा होता की कुठलीही अबला स्त्री म्हणाली असते की मला माझ्या पतीकडे घेऊन चला, हो. सुटका होऊ दे सुटका होऊ दे माझी. हं. हे पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की नाही, टेलिव्हिजनवर पाहिलेली आत्तापर्यंत सांगितलेली सीता आणि वाल्मिकी रामायणातली सीता याच्यामध्ये फरक आहे ना. हो. त्यामुळे कायम सीतेच्या मनामध्ये हे द्वंद्व चालू असणारच ना, की कर्म की नियती, माणसाला नेमकं काय घडवतं. आणि मग तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण रामरक्षा म्हणत असताना त्याच्यामध्ये एक शब्द आहे, सीता शक्ती ही. आपलं रामायण महाभारत काय देतं आपल्याला आजच्या काळात? अं, आपण उत्तरकांड म्हणतो जिथे खऱ्या अर्थाने रामपती म्हणून त्यांनी सीतेचा त्याग का केला किंवा सीता भूमीमध्ये गडप का झाली, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत, तर त्याविषयी काय विचार करताना काही नवं सापडलं का तुम्हाला? हे प्रजेनं असं म्हटलं की आम्हाला काही यामध्ये वाटतं, सीतेबद्दल आमच्या काही भावना आहेत आणि त्या भावनेसाठी तू तिचा त्याग केला पाहिजेस. तर त्यांनी प्रजेसाठी तो त्याग केला. हो.